चला तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी अतिशय सॉफ्ट आणि जाळीदार असा ढोकळा कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आली आहे। अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच सुपर सॉफ्ट आणि जाळीदार ढोकळा आपण घरी बनवणार आहोत। एकदा जर तुम्ही हा ढोकळा घरी बनवला तर मार्केटमधून विकत आणण्याची विसरूनच जाल, एवढा हा ढोकळा भारी बनतो। चला तर मार्केटसारखा ढोकळा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहूया। ढोकळा बनवण्यासाठी इथे आपण 2 कप बेसन पीठ घेतले। अगदी 2 सपाट कप बेसन पीठ आपण इथे घेतले। याच कपाच्या मापाने इथे मी 1 कप पाणी घेतले आहे। म्हणजे 2 कप बेसन पीठ व त्याच कपाने मोजून 1 कप पाणी इथे मी घेतले आहे। त्याचबरोबर 1 सपाट चमचा सायट्रिक ॲसिड घेतले। यालाच लिंबू सत्व असेही म्हणतात। त्याच चमच्याच्या मापाने इथे मी 1 चमचा रवा घेतला। तुमच्याकडे जाड किंवा बारीक जसा रवा असेल तो तुम्ही घेऊ शकता। त्याच चमच्याच्या मापाने इथे मी 3 चमचे तेल घेतले। अगदी मोजून मी इथे 3 चमचे तेल घेतले आहे, तुम्ही पाहू शकता। त्याच चमच्याच्या मापाने 2 सपाट चमचे साखर आपण इथे मोजून घेतली आहे। इथे आपण सर्व साहित्य 1 चमचा आणि 1 कपाच्या मापाने मोजून घेतले आहे। मंडळी, ढोकळा बनवताना जर आपण सर्व साहित्य योग्य प्रमाणात मोजून घातले तर आपला ढोकळा अगदी परफेक्ट बनतो। अगदी मार्केटसारखा सुपर सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा ढोकळा आपण घरच्या घरी तयार करू शकतो। असे हे परफेक्ट प्रमाण घेऊन जर तुम्ही ढोकळा बनवला तर तुम्ही पहिल्यांदा जरी ढोकळा बनवत असाल तरीही तुमचा ढोकळा चुकणार नाही। त्याच चमच्याच्या मापाने इथे मी 1 चमचा मीठ घेतले। ढोकळा बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बेसन पीठ चाळून घ्यायचे आहे। त्यासाठी 1 मोठे भांडे घेतले, त्यावर 1 चाळण ठेवली। यामध्ये 1 कप बेसन पीठ घातले। बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे। 1 कप बेसन पीठ चाळून झाले की यामध्ये दुसरा 1 कप बेसन पीठ घालायचे, तेही बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे। सर्व बेसन पीठ चाळून झाले की भांडे बाजूला ठेवायचे। एका भांड्यामध्ये 1 चमचा मीठ घेतले। त्याचबरोबर यामध्ये साखर घातली। 1 चमचा सायट्रिक ॲसिड आपण घेतले आहे, तेही यामध्ये घालायचे। त्याचबरोबर 3 चमचे तेल घेतले, तेही यामध्ये घालायचे। इथे आपण 1 कप पाणी घेतले आहे, तेही यामध्ये घालायचे। हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। साखर, मीठ, सायट्रिक ॲसिड विरघळेपर्यंत हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। सर्व मिश्रण एकजीव झाले की चाळून घेतलेले बेसन पीठ घ्यायचे। यामध्ये एकजीव केलेले सर्व मिश्रण घालायचे। त्याचबरोबर 1 चमचा रवा आपण इथे घेतला होता, तोही यामध्ये घालायचा। रवा घातल्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे। अगदी एकसारखे एकाच दिशेने हे बॅटर आपल्याला तयार करायचे आहे। सर्व साहित्य फेटून घेतल्यानंतर 10 ते 15 मिनिटे मिश्रण आपल्याला झाकून ठेवायचे आहे। 15 मिनिटांनंतर मी यावरील झाकण काढले व मिश्रण पुन्हा एकजीव करून घेतले। इथे आपण 1 ॲल्युमिनियमचे भांडे घेतले। तुमच्याकडे जर ॲल्युमिनियमचे भांडे नसेल तर याऐवजी तुम्ही स्टीलचा डबा किंवा स्टीलचे पातेलेही घेऊ शकता। भांड्याला आतून चारी बाजूने तेल लावून घेतले। तयार केलेल्या बॅटरमध्ये 1 चमचा सोडा घालायचा। अगदी 1 सपाट चमचा सोडा इथे मी त्याच चमच्याच्या मापाने मोजून घातला आहे। सोडा घातल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे मोजून पाणी घातले आहे। तुम्हाला जर बॅटर जास्त घट्ट वाटले तर यामध्ये तुम्ही आणखी 2 चमचे पाणी घालू शकता। सोडा आणि पाणी घातल्यानंतर बॅटर आपल्याला अगदी अलगद फेटून घ्यायचे आहे। अगदी 25 ते 30 सेकंद हे बॅटर आपल्याला एकाच दिशेने फेटून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले बॅटर तयार झाले आहे। तेल लावलेल्या भांड्यामध्ये सर्व बॅटर घालायचे। इथे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले। त्याचबरोबर त्यावर 1 जाळी ठेवली। आणखी 1 जाळी मी त्यावर ठेवली। इथे आपण 5 मिनिट आधी पाणी गरम करायला ठेवले होते। जाळीवर ढोकळ्याचे भांडे ठेवायचे व त्यावर पुन्हा 1 जाळी ठेवायची। जाळीवर 1 सुती कपडा घालायचा व त्यावर पक्के झाकण ठेवायचे। भांड्यावर झाकण ठेवल्यानंतर झाकणावर पाणी जमा होते व ते पाणी आपल्या ढोकळ्यावर पडते, त्यामुळे ढोकळा ओलसर होतो।
अशा प्रकारे सुती कापड ठेवल्यामुळे झाकणाचे सर्व पाणी कापडावर पडते व आपला ढोकळा ओलसर होत नाही. झाकण ठेवल्यानंतर अगदी 20 ते 25 मिनिटे ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. अगदी कमी गॅसवर 25 मिनिटे हा ढोकळा वाफवून घेतला. इथे आपण चाकूला दोन्ही बाजूने तेल लावून घेतले. अशा प्रकारे चाकू घातल्यानंतर बॅटर चिटकला नाही की समजून घ्यायचा आपला ढोकळा तयार झाला आहे. 10 ते 15 मिनिटे ढोकळा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. चला तर तोपर्यंत ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊ. यासाठी एका पॅनमध्ये थोडे तेल घेतले. तेल गरम झाले की यामध्ये कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. त्याचबरोबर 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये अर्धा कप पाणी घालायचे. त्याचबरोबर 2 चमचे साखर घालायची. अगदी अर्धा मिनिटभर हे सर्व साहित्य उकळून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता ढोकळा थंड झाल्यानंतर त्याच्या थोड्या थोड्या कडा मोकळ्या झाल्या आहे. चाकूच्या सहाय्याने ढोकळ्याच्या सर्व कडा अशा प्रकारे मोकळ्या करून घ्यायच्या. ढोकळ्याच्या सर्व कडा मोकळ्या करून घेतल्यानंतर त्यावर एक झाकण ठेवायचे. अशा प्रकारे ढोकळा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता ढोकळा भांड्याला अजिबात चिटकला नाही. अगदी सॉफ्ट आणि प्लेन असा आपला ढोकळा तयार झाला आहे. पूर्णपणे ढोकळा थंड झाल्यानंतरच आपल्याला चाकूच्या सहाय्याने ढोकळा कापून घ्यायचा आहे. यासाठी चाकूला आधी थोडे तेल लावून घ्यायचे व आपल्या हवे त्या आकारामध्ये आपल्याला ढोकळा कापून घ्यायचा आहे. मंडळी, स्पॉन्जी आणि जाळीदार असा ढोकळा जर तुम्ही घरी बनवला तर तुम्ही मार्केटमधून ढोकळा आणण्याचे विसरूनच जाल. तुम्हाला विश्वासच बसणार नाही की अगदी मार्केटसारखा ढोकळा तुम्ही घरी बनवला. हवा त्या आकारामध्ये ढोकळा कापून घेतल्यानंतर तयार केलेली फोडणी यावर घालायची. त्याचबरोबर बारीक कापून घेतलेली कोथिंबीर यावर घालायची. तुम्ही पाहू शकता अगदी मार्केटसारखा सुपर स्पॉन्जी, सुपर सॉफ्ट असा ढोकळा आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवला आहे. मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर एकदा असा हा जाळीदार ढोकळा सर्वांनी नक्की बनवा. मी खात्री देऊन सांगते तुम्ही बनवलेला ढोकळा अगदी परफेक्ट तयार होईल. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला ढोकळा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.